हाय मैत्रिणींनो. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे. माझ्या मुलीसाठी मी सगळ्या बियाचे लाडू करणार आहे. तर म्हटलं चला, ते केसांसाठी पण छान असतात आणि त्वचेसाठी पण चांगले असतात. तर तुम्हाला दाखवते मी कसं करते ते. तर चला, तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर करा मैत्रिणींनो. आणि एवढे सुंदर लाडू होतात आणि खायला पण छान लागतात. तर पहा एकदा करून. चला मग आता आपण बनवूया सगळ्या बियांच्या पासून लाडू. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता जे बियांच्या पासून लाडू बनवणार आहे त्याचे हे दाखवते, सगळे पदार्थ दाखवते काय काय घेतले. तर ही काळी खजूर घेतले मी 1 किलो. हे अक्रोड घेतलेत अर्धा पावशर. परत ते काकडीचं बी घेतलंय 50 ग्रॅम. आणखीन आपले खरबुजाचं बी घेतलंय 50 ग्रॅम. काजू घेतल्या एक 50 ग्रॅम. नंतर हे बघा, कलिंगडचं बी आहे 50 ग्रॅम. हे पांढरे तीळ घेतलेत 50 ग्रॅम. हे भोपळ्याचं बी आहे मैत्रिणींनो, तर हे पण 50 ग्रॅम घेतले. नाही, हे 100 ग्रॅम आहे. आणि खोबरं 1 पावशर घेतलंय. हा मैत्रिणींनो काळा डिंक आहे, हा घेतलाय मी 50 ग्रॅम. आणि हे बघा, हे सूर्यफुलाचं बी आहे, हे घेतलंय मी 100 ग्रॅम. जवस घेतल्यात मी 100 ग्रॅम. आणि हा मखाना घेतलाय मैत्रिणींनो. तर हे मखाना पण छान लागतो लाडू मध्ये टाकल्यानंतर. असे सगळे पदार्थ घेतलेत आणि याच्यातली थोडीशी वेलची घालायची मैत्रिणींनो, जास्त नाही, थोडीशी घालायची. अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला लाडू दाखवते. तर मैत्रिणींनो, आता मी कढई तापायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता 2 चमचे तूप टाकून घेऊन आता मखाने भाजून घेते. हे बघ, 2 चमचे तूप टाकले मी. आता आपण हे मखाने भाजायला टाकूया. हे बघा, मखाने भाजतात आता मैत्रिणींनो. हे बघा, मखाने आपले भाजून झालेले आहेत मैत्रिणींनो. थोडस लाईटली तूप टाकून मी सूर्यफुलाची बी भाजायला घेते मैत्रिणींनो. तर हे सूर्यफुलाची बी भाजायला घेतली. घोळ भाजायचं, थोडं रोस्ट करायचं, तळून घ्यायचं नाही घ्यायचं, पण थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं मैत्रिणींनो. याला पण भाजून घेते. हे बघा, सूर्यफुलाचं बी पण भाजून झालेलं आहे मैत्रिणींनो आपलं. तर हे काढून घेते मी आता. हे बघा, भोपळ्याचं बी पण टाकलं मैत्रिणींनो. तर हे पण मी भाजून घेते. तर हे कलिंगडचं बी आहे मैत्रिणींनो, हे पण टाकते. याच्यामध्येच मी काकडीचं बी पण टाकते. आणि याचं टरबूजचं पण बी टाकते याच्यामध्ये. कलिंगड, काकडी आणि टरबूज असे 3 बी एकत्र टाकलेले आहेत मैत्रिणींनो. तर याला पण मी भाजून घेते. फक्त लाईटली तूप टाकायचं, अर्धा वगैरे चमचा. ओके मैत्रिणींनो. हे पहा मैत्रिणींनो, याच्यामध्ये कलिंगड, भोपळा, सूर्यफूल, काकडी आणि खरबूज याच्या बिया आहेत सगळ्या. तर आता मी
जवसाचं पण जवस पण भाजून घेते. ते थोडंसं टाकायचं मैत्रिणींनो, केसासाठी छान असतं. मी जवस आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत मैत्रिणींनो. हे दोन्ही एकत्र भाजून घेते. ते पण छान असतं. हे जवस आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत ना मैत्रिणींनो भाजून. हे बघा अक्रोड पण मी भाजते. हे आपल्या त्वचेसाठी पण छान असतात आणि बुद्धीसाठी पण छान असतात. त्याचा आकारच मेंदूसारखा आहे मैत्रिणींना. हे बघा, तर मी अक्रोड पण भाजून घेते तुपामध्ये. हे बघा, थोडे बदाम आहेत आणि थोडे काजू, हे पण मी चांगल्या तुपामध्ये भाजून घेते मैत्रिणींनो. हा डिंक आहे मैत्रिणींनो काळ्या कलरचा. हा चांगला असतो केसांच्यासाठी. तर याला फक्त भाजून घ्यायचा. आणि हे पण कमी घालायचं मैत्रिणींनो, कारण आपल्याला डिंकाचे लाडू नाही करायचे. हे सगळ्या प्रकारच्या बीचे लाडू करायचे, पण हे बाइंडिंगसाठी चांगलं असतं. म्हणजे लाडू आपल्याला वळायला वगैरे येतात, त्याच्यासाठी मी थोडं थोडं घातलेलं आहे मैत्रिणींनो. खोबरं पण टाकलंय मैत्रिणींनो, 1 पावशर. तर हे पण खरपूस भाजून घ्यायचं आपण. त्याला तूप नाही टाकलं तरी चालेल, कारण ऑलरेडी त्याला तेल असतं. चांगलं भाजून घ्यायचं मैत्रिणींनो. आता मी हे खारीक पावडर पण टाकलेली आहे तुपामध्ये भाजून घेण्यासाठी. हे बघा, छान अशी खरपूस भाजून घ्यायची. तर मैत्रिणींनो, अशी आपली पावडर झालेली आहे बेची तयार. तर त्याचे लाडू मी बांधून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते. असे आपले सुंदर लाडू तयार झालेले आहेत मैत्रिणींनो. किती छान वाटतात आणि बियापासून बनवलेले आहेत. त्याला केसांना छान त्याचा उपयोग होतो आपल्याला ह्या लाडूंचा, कारण सगळे जे मी बी वापरलेले आहे. तर अशा प्रकारे गूळ घातलेला नाही आहे मैत्रिणींनो, साखर घातलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर बघा, तुम्हाला आवडले तर करून एकदा, छान वाटतात.